नमस्कार मंडळी, स्वागत છે તમારું આપણા સેકન્ડ બ્લોગમાં, જેને નામ છે માયા લાવવાના કાબિલ નહીં BTS. हां, माया लावणं काबिल नाही हा एक सॉन्ग आहे आपलं, जे सिंगर रवी खरे आपला सेकंड चॅनलवरती लागेल. खूप हार्ट टच आणि सॅड सॉन्ग आहे. संध्या आमोरे या गाण्यानं सिंगर आहेत, मी आणि ऋतुजा पाटीलने लीड करेल. तर हा हमणं चालू होता पहिला जेव्हा ऋतुजा पाटील मनावर रागेभरी जायला समजा प्रयत्न करून ते काही समजून राहिले आणि वारंवार माले राग आणि नेक्स्ट सीन होता मला एक ड्रिंक कराना त्यांना आम्ही बडा जणी मना गावना मित्र मंडळी तसेच आमना कोरिओग्राफर निलेश कंकाळ दारूना सीन वगैरे चालू आहे. अचानक ऋतुजा पाटीलला मला फोन लागस. मी सांगत यार हे काय घडी पकडस काय नाही पकडस. त्याकरता मी तिनं फोन कट करेस आणि फोन साईडला ठेवलेस. तर ही खूप एक इमोशनल स्टोरी आहे आणि मी आपण फोन लेतच का तरी बोलून परत फोन येणार थोडा म्हणा बेकार आहे म्हणे भाऊ एक खूप फनी मुवमेंट झालं होता जो तुमने मी ऐकायला. तर खूप सुंदर असं सॉन्ग व्हायचे यांना आम्ही मला गावले प्रॉपर शेतान आले आहे गाण्याने शूटिंग व्हायले. जो मला मित्रांना रूम इशे सुभाष चव्हाण त्यांना घरवरच आम्ही आहे पुन्हा शूटिंग करेल. त्यांना आपण ते भूषण भामरे खूप उत्कृष्ट शूटिंग करेल. भावने आहे टीम देखील आहे. टीम आम्हाला गावनी पन्हाळी जमीदार सगळे देखा कदा लहान मोठ्यापासून सगळा लागेल होतात. आणि ऋतुजा पाटीलला एक सुपर सीन चालू होता. जन्मात तिले घर काम करत असताना अचानक काहीतरी दिल का दोरासारखं काहीतरी पडस आणि ती खाली पडी जात असंच काहीतरी एक काम कर ना मग एकदाची कायमची मरून जा ना. आणि मी ती सांगस मी मरमर मरते मग काय मी सांगस काय मी मरी जाय. त्यानंतर सीन लागस ऋतुजा पाटीलना मरी जावाना म्हणजे डेट व्हाना आणि ते देखा आम्ही कोणत्या पद्धतीनुसार सजाडायचे. एक घरूनच काहीतरी सीडी वगैरे मागवली होती लाल साडी वगैरे ऋतुजा पाटीलला अंग टाकसान तिला आम्ही प्रॉपर तो एक आपला माहीतना डोलीना सीन देवाना पूर्ण प्रयत्न करणं. आणि निलेश कंकाळ तिले काहीतरी सांगायला प्रयत्न करा ना. तर तेच ना म्हणा की कॅमेरा जो घेऊन मेली तर मेली प्रॉपर्टी तर नावावर करून मरते. कापूस झाला लाख शेण कर तर असा पद्धत खाल ऋतुजा पाटीलनी चालणी डोली आणि त्या थोडा चुकाय तर डायरेक्शन वेगळं होतं. त्यातल्या म्हणतं रिटर्न या थोडंसं आणि त्या रिटर्न परत तो सीन रिटर्न लागणं. मी पैत बोलून देखत ऋतुजा पाटील मरी जाय ती बिचारी पाले बेकार दुःख विरांत अक्षरशः पाणी लायलंय रडणं दुःख विरांत. मी सांगू की कसं काय गे ऋतुजा पाटील अजून तर पुढला बराचसा प्रोजेक्ट बाकी आहे ज्यासोबत करणं होता. पण काही विषय नाही तर दुसरी हिरोनी नाही ऐकलं तुझ्या पाटील दुसरी हिरोनी कोणी बरोबरी करू शकत नाही कारण की ती खूप सुपर ॲक्टर आहे. ते केल्यानंतर मी जास्त इमोशनल होई जास्त. पण तुम्ही एक बात नोटीस करा मनापेक्षा निलेश कंकर जास्त इमोशनल होऊ जायचे. समजून मी हिरो आहे का तो भाऊ हिरो आहे इथलं काही विषय नाही. नंतर लागणार सीन आपल्यावाला ऋतुजा पाटील जाना तर तडे आम्ही जाई टाका ऋतुजा पाटील पण नक्की देखू शकतात बाजूलाच तिथं उभीशे म्हणजे जाईल आणि तिथे फक्त एक चार आणि घरी होती जीवन पप्पाने तिथे आम्हाला आणि दिले होते की तुम्ही आठे जाळू शकताच भाऊ असं. पण ती बाजूली होती फक्त चार आणि घरी जळी राहते बाकी मी जे एकटा शेक आहे राहतो थोडे जळी तर ॲक्च्युली मी राहतो असं समजून चालला तुम्ही कारण की इतकी जास्त शेक लागे राहते चेहऱ्यावर. मी सांगा नाही प्रयत्न करत जास्त शेक लाग राही पण DOP थोडासा आगाव आहे आम्हाला तो म्हणे थोडी आग शांत होते नंतर मग आपण शूट करत म्हणे. आणि तसं व्हाय ना आणि सीन भारी निघणार तसा पब्लिक देखील तुम्ही किती येलो होती आपली शूटिंग लेखाली. नंतर आम्ही घरमा जायचं पूर्ण एक एक सीन चेक करा तेवढा कोणा टिकरा बाजूला करा आणि बाजूला म्हटलं आणि आम्ही सीन चेक करा. तर सगळा सीन एक नंबर व्हायला होता. भूषण भामरेने खूप मस्त शूट केलेलं होतं. तर एक लास्ट सीन बाकी होता तो लास्ट सीन पूर्ण सॉन्ग तुम्ही सिंगर रवी तर यूट्यूब चॅनल देखील भेटी जाईल आणि आपला ब्लॉगिंग चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद.
नंतर निलेश भाऊ त्यामध्ये एक लास्ट सीन द्या म्हणजे जो पॅकअप सीन होता तो फर्स्ट टाकान होता. नंतर आम्ही तो सीन करा, नंतर गाणं पॅकअप होईन. तर असा ब्लॉग देखा करता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.